भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी हरिण. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाघ. प्रश्न क्रमांक 2, जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? ऑप्शन ए बाळगंगाधर टिळक, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी पंडित नेहरू. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर. उत्तर बघूयात. भारताची सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा, ऑप्शन डी नर्मदा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गंगा. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन ए रायगड किल्ला, ऑप्शन बी शिवनेरी किल्ला, ऑप्शन सी तोरणा किल्ला, ऑप्शन डी जंजिरा किल्ला. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शिवनेरी किल्ला. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5, ऑलिम्पिक खेळांची सुरुवात कोणत्या देशात झाली? ऑप्शन ए रोम, ऑप्शन बी ग्रीस, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी इंग्लंड. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रीस. प्रश्न क्रमांक 6, मेक इन इंडिया अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 2012, ऑप्शन बी 2014, ऑप्शन सी 2016, ऑप्शन डी 2018. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2014. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी नागपूर. योग्य उत्तर आहे पुणे, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8, भारताचा धान्य कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी हरियाणा. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब. प्रश्न क्रमांक 9, अलीकडे चंद्रयान 3 मोहिमेचा यशस्वी प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून झाले? ऑप्शन ए तुंबा, ऑप्शन सी अहमदाबाद, ऑप्शन डी बंगळुरू, ऑप्शन डी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. योग्य ऑप्शन बी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. प्रश्न क्रमांक 10, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? याचं उत्तर ज्याला माहिती आहे त्याने कमेंटमध्ये मला सांगा.